मंडळी नमस्कार. तुमच्यातील बऱ्याच जणांना अजून माहिती नाहीये की सरकारने एक असा निर्णय घेतलाय ज्यामुळे 3.40 लाख शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी झाली आहे. शेतीसाठी अवजारे खरेदी अत्यंत महत्त्वाची असते आणि त्यासाठी सरकारकडून अनुदानही मिळतं. पण अटींच्या नावाखाली मात्र शेतकरी भरडला जातो. पण आता अवजारे खरेदीची जी एक महत्त्वपूर्ण अट होती ती म्हणजे 1 महिन्याची अट होती, ती सरकारने सरळ रद्द केली आहे. पण हे नक्की काय आहे, याचा कोणाला फायदा होणार आणि तुम्ही काय करणार, चला अगदी सोप्या भाषेत समजून घेऊ. नमस्कार, मी प्रतीक्षा पालवी अॅग्रिकोच्या आजच्या या महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते. आता आधी काय होतं ते समजून घेऊया, काय अट होती ती पण समजून घेऊया. शेतकरी मित्रांनो, तुम्ही जेव्हा ट्रॅक्टर, रोटाव्हेटर, पॉवर टिलर, फवारणी यंत्र अशा अवजारांना अनुदानावर घ्यायला अर्ज करतात ना, तेव्हा सरकार तुमचा अर्ज तपासून तुम्हाला अप्रूव्हल लेटर देते. बरोबर? म्हणजे हो, तुम्ही अवजार घेऊ शकता आणि तुम्हाला अनुदान देखील मिळेल. पण या अप्रूव्हल लेटरवर एक कडक अट असायची. काय? तर 1 महिन्यात अवजारी खरेदी करणं बंधनकारक आहे, नाहीतर अनुदान रद्द होणार. पण आता ही अट रद्द केली आहे. पण अचानक असं का, तर तेही सांगते. राज्य सरकारने आता ही 1 महिन्याची अट थेट काढून टाकली आहे. याचं कारणही तसंच आहे. म्हणजे तुम्ही जर अप्रूव्हल लिस्टमध्ये आहात तर तुम्ही अवजार कधीही घेऊ शकता. 1 महिना, 2 महिने, 3 महिने मुदतच नाही, ज्यामुळे निश्चितच शेतकऱ्यांना याचा तुम्हाला फायदा होईल. ही अट काढण्याची गरज अचानक सरकारला का पडली, तर तेही सांगते. शेतकऱ्यांना अवजारे वेळेत मिळत नव्हती, कंपन्यांकडे स्टॉक नव्हता, जीएसटी दर बदलले होते, नवीन भाव नक्की माहीत नव्हते, वितरकांकडे नवीन रेट कार्ड नव्हतं आणि काही ठिकाणी मालच पोहोचला नव्हता. मग शेतकरी काय करणार? तर शेतकरी म्हणतो माझ्याकडे अप्रूव्हल आहे पण दुकानातच अवजार नाही, म्हणजे बाजारात अवजार उपलब्ध नाही, मग मी खरेदी कशी पूर्ण करू? ही स्थिती पाहून कृषी विभागाने ही अट नुकतीच रद्द केली आहे. आता याचा थेट फायदा आपल्या शेतकरी राजाला अर्थात तुम्हाला होणार आहे. कसा, तर तेही सांगते. घाई अजिबात करायची नाही, स्टॉक आल्यावरच तुम्ही खरेदी करू शकता. त्यासोबतच बाजारातील भाव स्थिर झाल्यावर तुम्ही निर्णय घेऊ शकता. कंपन्यांनी माल न दिल्याचा त्रास संपला, सोबतच अनुदान हातातून जाणार नाही आणि तोही आपले सरकार महाडीबीटीची यांत्रिकरण अनुदान ही योजना आहे. या योजनेत फक्त एकच गोष्ट महत्वाची आहे, ती म्हणजे तुमचं अप्रूव्हल चालू आहे का. त्यासोबतच 7/12 मध्ये नाव असलेले शेतकरी, आधार लिंक बँक खाते असलेले शेतकरी, यांत्रिकीकरण योजनेत अर्ज करून अप्रूव्हल मिळालेले शेतकरी, सोबतच गट शेतकरी, शेतकरी गट हेही पात्र असलेले शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकता. इथे 3 कामं खूप महत्वाची आहे. ती म्हणजे नंबर 1, अप्रूव्हल लेटर डाउनलोड करून ठेवा. महाडीबीटी पोर्टलवर जाऊन यांत्रिकीकरण योजनामध्ये ऍप्लिकेशन स्टेटस बघा. त्यासोबतच नंबर 2, कंपनीकडून माल उपलब्धता लिखित घ्या. माल येईल नव्हे, लिखित अवेलेबिलिटी घ्या. नंबर 3, खरेदी करताना 3 गोष्टी मात्र तुम्ही लक्षात घ्या. जीएसटी इनवॉइस, मॉडेल नंबर यात चूक झाली तर नक्की तक्रारी मान्य होत नाहीत. अट काढली, अनुदान सगळ्यांना मिळणार असं नाही, त्यामुळं अप्रूव्हल लेटर ज्यांना आहे त्यांनाच हे अनुदान मिळणार आहे. म्हणून मित्रांनो, अवजारे हे आयुष्यभर वापरायचे असतात, ते तुमच्या शेतीसाठी खूप गरजेचे असतात. त्यामुळे निर्णय घेताना घाई करू नका. हा कामाचा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, कमेंटमध्ये तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा. धन्यवाद.